एवं व्यवसितो राजन् सत्यसंकल्प ईश्वरा शापव्याजेन विप्राणां संजने स्वकुलं विभू. अर्थात, हे राजा, त्या सत्यसंकल्प ईश्वराने असे ठरवले व विप्रांच्या शापाच्या निमित्ताने त्या विभूने पुढील स्वकुलाचा नाश केला. ऐसे यादव कुळ निर्धन करुनिया स्वये श्रीकृष्ण निरसुनी निजधामा गमन स्वलीला आपण करू इच्छी यापुरी आपुले कुळ नासू आदरिले तत्काळ हाची विचारू अढळ केला समूळ कुळ क्षयार्थ हेची कार्य होय कैसे तै विचारिले जगदीशे ब्रह्मशापाचे निमिसे कुळ अनायासे नासेल इतके हे जे सिद्धी जाय ते सरले अवतारकृत कार्य मग स्वधामा यदुवर्य जावो पाहे स्वलीला लीला विग्रही सुंदर पूर्ण गुणकर्म क्रिया अतिपावन जगदुद्धारी श्रीकृष्ण ब्रह्म परिपूर्ण पूर्णावतार. अर्थात, याप्रमाणे स्वतः यादव कुळाचे निर्दाळन घडवून आणावे व आपण स्वतःच्या लीलेने निजधामास जावे असे श्रीकृष्णाच्या मनात होते. याप्रमाणे त्याने हाच विचार पक्का केला की आपल्या कुळाचा नाश करावा. हे कार्य कसे करावे? जगदीशाने असा विचार केला की ब्राह्मणांच्या शापाने हे कुळ इतर काही प्रयत्न न करता नष्ट होईल. हे जेव्हा सिद्धीस जाईल तेव्हा आपले स्वतःच्या लीलेने स्वतःच्या मूळ स्थानाप्रत जाऊ. तो श्रीकृष्ण लीलेने पूर्ण सुंदर शरीर धारण करणारा असून त्याचे गुण, कर्म व क्रिया अतिशय पवित्र आहेत. तो श्रीकृष्ण जगाचा उद्धार करणारा परिपूर्ण ब्रह्माचा अवतार आहे. स्वमूर्त्यालोकलावण्य निर्मुक्त्यालोचनं नृणां गीर्भिस्था स्मरतां चित्तं पतेस्तानीक्षतां क्रिया आच्छिद्य कीर्तिं सुश्लोकां वित्तत्यं रुञ्चसानुकौ तमो अनयतारिष्यन् तित्यकात् स्वं पदमीश्वर. अर्थात, जिच्या लावण्याने सर्व लोक सुंदर होतात, त्या स्वतःच्या मूर्तीने लोकांचे नेत्र इतर विषयांपासून परतवून आपल्या शब्दांनी त्या शब्दांचे स्मरण करणाऱ्याच्या चित्ताला आवरून धरून व आपल्या चरणांनी त्या चरणांचे स्मरण करणाऱ्याच्या इतरत्र गमन करणाऱ्या गती थांबवून, अर्थात सर्वांचे सर्व लक्ष आपल्या ठिकाणी आकृष्ट करून व पृथ्वीवर आपली अत्यंत श्रेष्ठ कीर्ती प्रसूत करून तो श्रीकृष्ण आपल्या गुणकीर्तनानेच लोक भवरूपी अंधाराच्या पार जातील अशा विचाराने स्वतःच्या मूळ स्थानाप्रत गेला. जो सकळ मंगळा मंगळपूर्ण जो का गोकुळी कामिनी रमण मोक्षाचे तारू स्वये श्रीकृष्ण ज्याचे बर्वेपण अलौकिक जो भक्त काम कल्प द्रुम मनोहर मेघ श्याम ज्याचे त्रिलोकी दाटुके नाम स्वये पुरुषोत्तम शोभतू. श्रीकृष्णाचिया सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे मदनपोटा आले बापुडे तेथ कोणीकडे इंद्रचंद्र ज्याचे त्रैलोक्य पावन नाम जो करी असुरा ते भस्म तो बोलीजे अवाह्य काम भक्ता सुगम सर्वदा त्रिलोकीचे बर्वेपण भुलोनी कृष्णापाशी आले जाण ना कृष्ण लेशे बर्वेपण शोभे संपूर्ण तिही लोकी जो सकल सौंदर्याची शोभा जो लावण्याचा अतिवालभा ज्याची या अंगसंग प्रभा आणिली शोभा जगासी जो सर्व मंगळांचाही मंगल आहे व जो गोकुळातील स्त्रियांच्या मनाला आनंद देणारा आहे व जो स्वतःच मोक्षाची नौका आहे व ज्याचे सौंदर्य खरोखर अलौकिक आहे जो भक्तांच्या कामना पूर्ण करणारा कल्पतरू आहे मेघासारखा सावळा व मनोहर आहे
व त्याची कीर्ती जगात सघन पसरलेली आहे व जो स्वये पुरुषोत्तम म्हणून शोभतो. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून वेडी झाली व मदनाने प्रद्युम्नाच्या रूपाने पुत्र म्हणून जन्म घेतला. तिथे इंद्र व चंद्र यांची तुलना काय होणार, ज्यांचे नाम त्रैलोक्यातील सर्वांना पवित्र करणारे आहे, जो राक्षसांना नष्ट करणारा आहे, ज्याला आप्तकाम म्हणजे ज्याला कोणतीही कामना राहिलेली नाही असा म्हणतात व जो अनन्य भक्तांना सुलभ आहे. त्रैलोक्यातील सर्व सौंदर्य श्रीकृष्णाला पाहून त्याच्याकडे आले, किंवा असे म्हणता येते की श्रीकृष्णाच्या सौंदर्याकडे एका अंशानेच त्रैलोक्य सुंदर होत असते. जो सर्व सौंदर्याला सुद्धा शोभा आणणारा आहे, जो लावण्याची केवळ रास आहे, ज्याच्या अंगाच्या प्रभेने जगाला शोभा आणली आहे. जो हरिखत्वाचा सोलिव हरिख, की सुख सुखावते परमसुख, ज्याचे ने विश्रांतीसी देख, होय आत्यंतिक विसावा. तो अमूर्त मूर्तिधारणा, की सकल लोक लावण्य, शोभा शोभवी श्रीकृष्ण, सौभाग्य संपूर्ण साजिरा. घृत थिजले की विघुरले, परिघृतपणा नाही मुकले, तेवी अमूर्त मूर्ती मुसावले, परिते संचले परब्रह्म. तयासी देखील याची पुरे, देखादेखी देखणेची सरे. पाहणे पाहते निसी माघारे, लाजोनी वोसरे सलज्ज. वृष्टी धाली दे ढेकर, आपण आपुले शेजार, होऊन या परात्पर, सुखावे साचार श्रीकृष्ण रूपी. श्रीकृष्णाची चाखिल्या गोडी, रसस्वादू रसना सोडी. जाये चाखणे पणाची आवडी, चाखणे दौडी चाखोनी. नवल तेथीचे गोडपण, अमृतही फिके केले जाण. या परी रसना आपण, हरिरसी संपूर्ण सुखेवे. लागता श्रीकृष्ण सुवावो, अवघा संसारूची होय वावो. सेविता श्रीकृष्ण सुगंध वावो, घ्राणासी पहावो आन नावडे. वासू सुवासू सुमन, ग्रेय घ्राता आणि घ्राण. कृष्ण मकरंदे जाण, विश्रामा संपूर्ण स्वये येती. जयाचेनी अंग स्पर्शे, देहदेही देहपण नासे. अंगची अंगाते कैसे, विसरे आपैसे देहबुद्धी. कठीणाचे कठीणपण गेले, मृदूचे मृदूपणही नेले. कृष्ण स्पर्शे ऐसे केले, स्पर्शाचे ठेले स्पर्शत्व. तयाचेनी पठने वाचा, ठावो वाच वाचकांचा. नेती शब्दे पुसोनी साचा, करी शब्दाचा निशब्दू. बोलू बोलणेची ठेले, बोलते नेणो काय झाले. कृष्ण शब्दे ऐसे केले, वाच्याने नेले वाचिक. चित्त चिंतिताच पाये, चित्तपणा विसरोनी जाये. मग निश्चिंतपणे पाहे, कृष्णचरणी राहे निवांत. चित्त चिंता चिंतन, तिहीचे नुरे आठवण. चिंतिताची श्रीकृष्ण चरण, ब्रह्म परिपूर्ण निज चित्त. अर्थात जो हर्षाचाही सोलीव हर्ष आहे, किंवा सुखालाही परम सुख ज्याच्यामुळे वाटते, आणि विश्रांतीच ज्याच्या ठिकाणी आल्यामुळे विश्रांती पावते, तो श्रीकृष्ण अमूर्त खरा. तरीही त्याने देह धारण केला होता. तिन्ही लोकातील सुंदरता जी आहे, तिची मूस, तिचा साचा म्हणजे श्रीकृष्ण. शोभेला सुद्धा शोभा आणणारा असा तो श्रीकृष्ण. तूप थिजलेले असले म्हणजेच तूप, आणि पातळ झाले की ते तूप नव्हे असे नसते. त्याप्रमाणेच तो निराकार ब्रह्मस्वरूप असून देहधारी झाला तरी त्याचे ब्रह्मत्व तसेच राहिलेले होते. श्रीकृष्णाच्या नामाची गोडी जिभेला कळली, मग इतर कोणत्याही गोष्टीचा स्वाद तिला आवडेनासा होतो. मग ती चाखण्याची कृती करावे ते रसनेंद्रियच तेथे उरत नाही. त्या श्रीकृष्ण नामाचे माधुर्यच विलक्षण आहे. त्यापुढे अमृताची गोडी काहीच नाही. याप्रमाणे जिव्हा हरिनामाच्या गोडीत मग्न होते. श्रीकृष्णाच्या शरीराचा सुगंध जर प्राप्त झाला तर मग नाकाला दुसरा कसलाच सुगंध आवडत नाही. वास, सुवास व वास घेणारे नाक,
पुष्प आदी सर्व काही कृष्णाच्या ठाईचा सुगंध घेताच आपले काम संपून तेथेच विश्रांतीस येतात. श्रीकृष्णाच्या अंगाचा स्पर्श झाला तर देह, देहपणा व देहधारी जीवाचे वेगळेपण हे सर्वच विलीन होते. अंगच आपण देह आहोत हे विसरते. कृष्णाच्या स्पर्शाने कठीण वस्तूचा कठीणपणा जातो, मृदू वस्तूचा मृदूपणाही जातो. थोडक्यात म्हणजे स्पर्श हा गुण आहे, तोच लयास जातो. श्रीकृष्णाचे नाम वाचेने घेतले की वाणी आपल्या वाचकत्वाचा गुण टाकते आणि नेती नेती एवढे शब्द सुद्धा उच्चारत नाही, निशब्द होते. शब्द बोलणे बंद पडते व बोलणारा जो कोणी होता त्याचा मागमूसही लागत नाही. कृष्णाच्या नामाने तो वाचक व त्याने बोलावयाची गोष्ट या दोन्ही गोष्टीचा भेद उरत नाही. जर श्रीकृष्णाच्या चरणांचे चित्तात चिंतन घडले तर चित्ताचा चित्तपणा लयास जाऊन ते कृष्णाच्या चरणी लीन होऊन जाते. श्रीकृष्णाच्या चरणांचे चिंतन घडले तर मग अमुक एक चित्त, अमुक एक चिंतन व अमुक एक चिंतनाचा विषय असे 3 भाग उरत नाहीत व चित्त परब्रह्म रूपच होते. नवलतयाचा पदक्रम पाहता पारुषे कर्मा कर्म मग कर्म करता क्रिया भ्रम करी निर्भ्रम पदरजे पाहता पाऊलांचा माग तुटती कर्मा कर्मांचे लाग कर्माचे मुख्य माया अंग तिचा विभाग उरोनेती गायी मागील कृष्ण पाऊले पाहता कर्म करते निसी गेले अकर्म म्हणणे नाही उरले ऐसे कर्म केले निष्कर्म जयाचेनी कीर्ती श्रवणे श्रोता नुरे श्रोतेपणे वक्ता पारुषे वक्तेपणे श्रवणे पावने परब्रह्म या उपरी उदार कीर्ती थोर केली अवतार ख्याती जेणे जड जीव उद्धरती श्रवणे त्रिजगती पावन होय स्वधामा गेलिया चक्रधरू मागा तारावया संसारू कृष्ण कीर्ती सुगम तारू ठेवूनी श्रीधरू स्वये गेला नवल त्या तारुवाची स्थिती बुडवून नेणे कल्पांती श्रवणे तरले नेणो किती पुढेही तरती श्रद्धाळू श्रीकृष्ण कीर्तीचे तारू घालिता आटे भवसागरू तेथे कोरड्या पाऊले उतारू श्रवणार्थी नरू स्वये लाहे जे कृष्ण कीर्ती करती पठन त्यांच्या संसारासी पडे शून्य कीर्तिवंत ते अतिपावन त्या ते सुगरण वंदिती आदरे पडता श्रीकृष्ण कीर्ती पाया लागती चारी मुक्ती त्यांचेनी पावन त्रिजगती परम निर्वृत्ती हरिनामे श्रीकृष्ण कीर्ती नामाक्षरे रिघताची श्रवणद्वारे भीतरील तम एकसरे निघे बाहेरे गजबजोनी तव कृष्ण कीर्ती कथा गजरी तमासी ठावो नुरेची बाहेरी धाकीची निमे सपरिवारी कृष्ण कीर्ती माझारी परमानंदू कृष्ण कीर्ती प्रताप प्रकाशे संसार कृष्णमय दिसे कीर्ती कीर्ती मतान ऐसे दे अनायासे निज सुख. अर्थात श्रीकृष्णाच्या पावलांची जी चिन्हे भूमीवर दिसतात त्यांचे दर्शन झाले असता कर्म व अकर्म लयास जाते. त्याच्या चरणधुलीचा स्पर्श होताच कर्म, कर्ता व क्रिया हा भ्रमच उरत नाही. त्याच्या पावलांच्या खुणा पाहताच कर्म व अकर्म यांचे लेप नाहीसे होतात. कारण कर्माची घटनाच मुळी मायेमुळे होणारी असते व तिचाच विलय या दर्शनामुळे होतो. गायींच्या मागोमाग जाणाऱ्या श्रीकृष्णाच्या चरणांचे दर्शन झाले की कर्मही नाहीसे होते व कर्ताही उरत नाही. अकर्म ही अवस्था आली की विधानही करण्यास जागा उरत नाही. इतका सर्व कर्मबंधांचा लोप होतो. त्याची कीर्ती ऐकताच काय होते? मी श्रोता आहे याचे भानही उरत नाही आणि कीर्ती सांगणारा वक्ता सुद्धा वेगळेपणाने उरत नाही. त्या कीर्तीच्या श्रवणानेच परब्रह्म पदाची प्राप्ती होते. या प्रकारे श्रीकृष्णाने फार मोठी अवताराची कीर्ती केली. त्याच्या या कीर्तीच्या श्रवणानेच अज्ञ जीवाचा उद्धार होतो.
तिन्ही लोक पावन होतात. कृष्ण स्वधामास गेला खरा, पण त्याने भक्तांना भवसागर तरून जाण्यासाठी आपली कीर्ती हीच नौका जणू मागे ठेवली होती. त्या नौकेचे महात्म्य काय सांगावे? ती कधीही कोणालाही बुडवीत नाही. त्या कीर्तीने आतापर्यंत अनंत भक्तांना तारून नेले आहे व पुढे किती लोकांना तारून नेईल हे सांगता येत नाही. गंमत अशी आहे की कृष्णाच्या कीर्तीची नौका जर भवरूपी सागरात घातली तर सागरच आटून जातो. मग काय, भक्त कोरड्या पावलांनी चालत जातो. कृष्णांच्या लीलांचे व पराक्रमांचे गुणगान करणारे जे भक्त असतात त्यांना संसाराचे काहीच बंधन वाटत नाही. त्यांची ही कीर्ती सर्वत्र पसरते आणि देवदेवता सुद्धा त्यांना वंदन करतात. त्यांचे गुण कीर्तन ऐकल्यास चारी मुक्ती येऊन पायांवर लोटांगण घालतात. अर्थात भक्ताला स्वयच समाधान असते, त्यामुळे त्याला मुक्तीची चाडही उरत नाही. या हरीच्या नामाने परम समाधान होते व त्रिभुवन पावन होते. अर्थात जड देह, भावनामय देह व मनोमय देह हे शुद्ध होतात. श्रीकृष्णाच्या कीर्तीचे वर्णन ऐकले, ते शब्द कानात शिरले व हृदयात त्याचे चिंतन झाले की अज्ञानरूप अंधार लगेच निघून जातो. पण बाहेरही कृष्ण नामाचा गजर चाललेला असतो. त्यामुळे अज्ञानरूपी अंधाराला, तमोगुणाला कुठेच जागा राहत नाही. मग तो त्याच्या विकाररूप परिवारासह श्रीकृष्णाच्या कीर्तीतच लीन होतो व त्याचेही स्वरूप बदलून तो आनंद स्वरूप होतो. श्रीकृष्ण कीर्तीचा प्रकाश पडला की माणसाला सारे जग कृष्णमयच दिसू लागते व भक्ताला श्रीकृष्णाशी ऐक्य पावल्याचे समाधान मिळते.